नमस्कार। सध्या राज्याच्या राजकारणात अशी चर्चा आहे की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 6 लोकसभा खासदार स्वतंत्र गट स्थापन करू शकतात। त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या संभाव्य घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे। कारण ओमराजे निंबाळकर हे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात होते। लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की पैशापेक्षा निष्ठा मोठी असते आणि आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहोत। त्यामुळे आता त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। दरम्यान सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। बघूयात तो व्हिडिओ। आता अजून एक भानगड झाली आहे। आपला बाण काय झालाय? बाण चोरलाय। चोरल्याला बाण घेऊन कोण आलाय? ही पक्क लक्षात ठेव बर का। ही म्हाताऱ्या कोताऱ्याला जरा माहित नाही। ती उगच बाण ती लय चाबरी आहे ती। आपल्या बाळासाहेबाचा बाण त्याला गप हाणलाय म्हणायचं। गप चोरलेला बाण घेऊन नाटक करायला का म्हणायचं इथं। बाण चोरलाय म्हणून आपल्या निष्ठावंताचा बाळासाहेबाचा उद्धव साहेबाचं चिन्ह काय? काय चिन्ह आहे आपलं? काय चिन्ह आहे आपलं? जुन्या वयस्कर माणसाला नीट समजून सांगा, कारण बाणावर जास्त लोकांचा प्रभाव राहिलाय। पण बाण चोरीला गेलाय। रावणानं सुद्धा बाण उचलायचा प्रयत्न केला, बोकांडी घेऊन पडला होता। ती बिठारवा। मात्र अद्याप ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः या चर्चांवर अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही। त्यामुळे ते खरोखरच उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार की या सर्व चर्चा केवळ राजकीय अफवा आहेत याबाबत निश्चित माहिती समोर आली नाही। जर खरोखरच 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला तर तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जाईल। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे। आता सर्वांचे लक्ष ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे। ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार की नवा राजकीय निर्णय घेणार याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळू शकते। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? ओमराजे निंबाळकर यांनी खरंच पक्ष बदलावा का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।